नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. तर आजच्या एपिसोडमध्ये ना त्यांनी ऑफिसमधला दिवस कसा गेला आणि बेंगलोरचा सेमिनार याविषयीच दाखवलेला आहे. तर इथे ऋषिकेश आलेला आहे आणि जानकी त्याला कॉफी देते आणि विचारते की आजचा दिवस कसा होता, सारंग भाऊजी कसे होते ऑफिसमध्ये. आणि ते दोघं हसून खेळून बोलत आहे तिथे. आणि ऋषिकेश बोलता बोलता सांगतो, अगं त्याचं म्हणजे वेलकम वगैरे केलं आणि त्याला खुर्चीवर बसायला सांगत होतो माझ्या, तर तो पट्ट्या माझ्या खुर्चीवर बसला नाही, तो माझ्या पायाशी जाऊन बसला, असं तो सगळं सांगत असतो. आणि नंतर ना त्याला शेतातच जायला लागलं. तो शेतात काम करायलाच गेला आणि आईंनी खुर्ची पाठवले हे त्याला बहुतेक माहिती नाही आहे आणि तुम्ही त्याला नका सांगू की त्याचा काहीतरी गैरसमज होऊ शकतो. आणि ऋषिकेश इथे उठता उठता म्हणतो, मी सारंगला मानाची वागणूक देत नाही असं वाटून तरी आईनं खुर्ची पाठवली नसेल ना. तरी ते जानकी त्याची बाजू सावरून घेते आणि म्हणते की अहो तसं काही नाही आहे, सारंग भाऊजींचा आज पहिलाच दिवस आहे, त्यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून दिलं असेल, तुम्ही असे काही विचार करू नका असं तिथे म्हणते. पण तिच्या मनात ही शंका आलेली आहे. तर इथे ऐश्वर्या आपली ॲपल खाते, म्हणजे सफरचंद खाते. आता ती स्वतः खाण्यासाठी कापून ठेवलं नाही का सारंग येणार म्हणून कापून ठेवलं नाही, देव जाणे, पण स्वतः तर त्याच्यावर ताव मारते. तेवढ्या तिथे सारंग येतोय आणि ऐश्वर्या त्याला विचारते की आलात तुम्ही, अहो कसा होता तुमचा ऑफिसचा आजचा दिवस वगैरे विचारते. आणि सारंग पण लगेच इथे खुश होतो आणि म्हणतो, ओ काही विचारू नका, खूप चांगला होता आजचा दिवस, असं वेलकम केलं, फोटो काय, बुके काय, गुलाबांच्या पाकळ्या काय, आणि दादा मला खुर्चीत बसवत होता बरं का, पण मी नाही बसलो, तुम्हीच सांगितलं होतं ना त्याच्या पायाशी बसायला, तसंच केलं मी अगदी. इकडे ऐश्वर्या त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि अगदी म्हणजे दोघांच्या गप्पा चालू असतात. सारंग लगेच म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं, तर हो हो ठीक आहे असं म्हणते, बरं चांगलं केलं असं वगैरे सांगते. आणि एकदम ना तिचं लक्ष जातं त्याच्या शर्टावर आणि म्हणते, हे काय सारंग, तुम्ही पहिल्या दिवशी गेलाय ऑफिसमध्ये आणि हे एवढं घाणून कसं काय आलाय वगैरे ती विचारते. तर आपला सारंग म्हणतो, ते काय नाही, ऑफिसमध्ये काम करत होतो आणि तेवढ्यात ना मला शेतावरून फोन आला, पण मला शेतावर जावं लागलं म्हणून मी मध्ये शेतावर गेलो आणि इकडे लगेच शेतावर गेलो म्हटलं तिचा चेहरा बघा कसा चालू झाला इकडे विचार करायला, आता ही नवीन काहीतरी डाव खेळणार बरं का या गोष्टीवरनं. तर तो सांगतो की म्हणजे मातीचं काम होतं, प्लंबर बोलवला होता, म्हणजे मेकॅनिक बोलवला होता, पण त्याला काही येत नव्हतं, त्यामुळे मला करायला लागलं. ते लक्षात नाही आलं ना, कपड्यांची सवय नसल्यामुळे, त्यामुळे हे असं झालं असं तो इथे सांगतोय तिला. आणि त्यामुळं दोघांचं इथे बोलणं चालू आहे. कपडे वगैरे दाखवल्यानंतर आता ऐश्वर्याच्या डोक्यात नवीन काहीतरी प्लॅन शिजतोय. आणि इथे सारंग म्हणतो की दादा उद्या बेंगलोरला जाणार आहे, सेमिनार आहे त्याचा, आणि त्याच्यासाठी तो तयार होतोय, त्याची तयारी चालू आहे, तर उद्या आपण काम आहे. तर लगेच ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे तुम्ही जावा, फ्रेश होऊन या, जावा, आपण बघूया. आता सारंग काय बेंगलोरला जाऊ शकत नाही आणि ऋषिकेश बेंगलोरला जाणार या गोष्टीवरनं ऐश्वर्या नवीन काय डाव करते ते मात्र आपल्याला बघायला लागेल. इकडे जानकी आलेली आहे आईंना औषध द्यायला. तर आई आपल्या रागवलेल्या आहेत बरं का, कारण ऋषिकेशनं सारंगला पायाशी बसवलं हेच त्यांच्या डोक्यात घुसतं, त्यामुळे त्या जानकीकडनं सुद्धा औषध घ्यायला सुद्धा नकार देतात. ठेव मी घेते नंतर, आणि कपड्यांच्या घड्या घालत असतात. नाना कुठे आहेत विचारल्यावर मित्राकडे गेलेत, म्हणजे जेवढ्याच तेवढं आपल्या आई बोलत आहेत, म्हणजे सासू सुनेचा ड्रामा चालू झाला बरं का ॲक्च्युली ते. पण बघू हा ड्रामा किती वेळ चालतोय, कारण ऐश्वर्या काय करते आणि नेमकं घडतंय काय ते आपल्याला बघत राहायला पाहिजे. तर इथे तिच्या मनात पण इथे प्रश्न पडला की आई आता आपल्याशी तोडून वागतायत. तर ती लगेच विषय काढते आणि म्हणते की ऋषिकेश ना उद्या बेंगलोरला जाणार आहेत, त्यांचा उद्या एक सेमिनार आहे आणि त्याच्यासाठी ते जाणार आहेत, आपण त्यांच्याबरोबर सारंगला पाठवलं तर कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे सारंग भाऊजींना पण शिकायला मिळेल आणि नवीन गोष्टी ते शिकतील, तयार होतील, त्यांना जाऊ देत ना ऋषिकेश बरोबर असं म्हटल्यावर इकडे आईंचा चेहरा पण लगेच खुश होतोय, कारण आपल्या लाडक्या लेकाला सारंगला घेऊन जाणार म्हटल्यावर खुश होणारच. जरी आजपर्यंत सख्ख सावत्र करत नसल्या तर इथून पुढे ऐश्वर्या आहे ना पिल्लू सोडायला, त्यामुळे आईंच्या मनात हे विषय आलेलेच आहेत. त्यामुळे इथे जवळजवळ जानकी पण डिक्लेअर करते की सारंगला पण आपण ऋषिकेश बरोबर बेंगलोरला सेमिनारसाठी पाठवूया. आणि नंतर ती औषध देते आणि हे सगळं बोलणं ऐश्वर्या ऐकते बरं का पाठीमागे बसून. तर इथे ती औषधं देते आणि इकडे बघा आपली ऐश्वर्या काय करते, लिस्ट काढत बसली आहे कसली तरी. तेवढ्यात तिकडनं सारंग येतो आणि म्हणतोय की तुम्ही काय करताय, कसली लिस्ट बनवताय. तर ऐश्वर्या म्हणते की शॉपिंगची लिस्ट बनवते, तुम्ही जाणार आहे ना बेंगलोरला. तर सारंग म्हणतो, अगो मी कुठे जाणार आहे, मी नाही जाणार आहे, दादा जाणार आहे, मी तुम्हाला म्हणणार होतो ना की दादाचा सेमिनार आहे आणि दादा जाणार आहे, तुम्ही एक काम करा, ती लिस्ट मला द्या, मी देतो दादाला, तो आणेल, काही काळजी करू नका.
तर लगेच ऐश्वर्या म्हणते, नाही आपला नवरा जाणार नाही तर मी कशाला लिस्ट देऊ, नको राहू दे. पण तो इथे सांगायचा प्रयत्न करत असतो की दादाला द्या तुम्ही, तो आणेल, काळजी करू नका. पण आपला नवरा इथे घरातच बसणार आहे, शेतीतली कामं करणार आहे आणि दादा सेमिनारला जाणार आहेत असं म्हणून तो इथे बोलायचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात इकडे जानकी येते आणि म्हणते, बरोबर आहे सारंग भाऊजी, तुम्ही उद्या ऋषिकेश बरोबर सेमिनारला जाणार आहात बेंगलोरला. तर इथे सारंग म्हणतो, अगं वहिनी मला त्यातलं काही येत नाही, ते सेमिनार म्हणजे ते इंग्लिश बोलणं, प्रेझेंटेशन, नाही बाबा आपल्याला काही जमत नाही. तर इथे ती जानकी सारंगला समजायचा प्रयत्न करत असते की हळूहळू शिकल्यावर जमेल सगळं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जावा, तुम्ही गेलाच नाही तर तुम्ही शिकणार कसं, असं वगैरे ते इथे बोलायचा प्रयत्न करत असते. आणि इकडे यांचं कसं आहे, बायकोनं सांगितलं तर ऐकायचं नाही, पण वहिनीनं सांगितलं तर ती पूर्व दिशा, त्यामुळे लगेच सारंग आपला तयार होतो आणि म्हणतो की आता तू ठरवलेस ना म्हणजे जायलाच पाहिजे मला. ह्या वाक्यावर ऐश्वर्या आपली ताडकन उठून बसले. हा कधीतरी वाटू शकतं आपल्याला वाईट, पण इथे बघूया ऐश्वर्या मुद्दामून डाव खेळतीये, त्यामुळं चालू आहे त्यांचं. तर लगेच इकडे जानकी म्हणते ऐश्वर्याला की तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय मला, सारंग शेतीत काम करतो म्हणजे त्याला दुय्यम वागणूक दिली जाते असं असेल तर तसं नाही आहे. ऋषिकेशला बाजार समितीत जायला आवडतं ते करतात, सारंगला शेती आवडते ते करतात, एवढंच काय तर सौमित्र भाऊजींना या दोन्हीमधलं काही आवडत नाही, त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं, ते वकिली करतात. म्हणजे या घरामध्ये ज्या माणसाला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या आवडीचं करतो. तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळतंय मला, त्यामुळे तू हे विचार सगळे काढून टाक. तर इकडे ऐश्वर्या म्हणते, अहो नाही माझ्या मनात तसं काही नाही, हे सगळं तुमच्याच मनातले खेळ आहेत, मी असं काही म्हटलं नाही आहे. तर लगेच जानकी म्हणते की न बोलताही काही गोष्टी समजल्या जातात, तर त्यातलीच ही गोष्ट आहे. तर इकडे आता मास्तरीणींबाई कशी तू माझ्या तालावर नाचतेस बघ असं म्हणून इकडे ती म्हणते. इकडे जानकी येते, ऋषिकेश प्रेझेंटेशनची तयारी करतोय, झाली का तयारी वगैरे ती विचारते आणि ती नाही इथे डायरेक्ट म्हणते की सारंग भाऊजींना पण तुमच्याबरोबर घेऊन जावा. तर ऋषिकेश म्हणतो, अगं कसं शक्य आहे, तिकीट तर नाही आहे, कारण फ्लाईटची तिकीटं सगळी बुक झालेली आहेत, एकच तिकीट होतं ते मला मिळालं आहे आणि ट्रेननं जावा म्हणून सांगते ती की ट्रेननं जावा, आपण ट्रेननं गेल्यानंतर वेळेत पोहोचणार नाही, काही नाही, तुम्ही सारंग भाऊजींना तुमच्याबरोबर प्रेझेंटेशनला घेऊन जावा, एकतर त्यांना एकट्याला पाठवा नाहीतर तुमच्याबरोबर तरी घेऊन जावा, असं तिच्या मनात इथे चालू आहे विषय. कारण ट्रेनच्या तिकिटाची जबाबदारी माझी वगैरे ती म्हणते, पण तुम्ही ऋषिकेशला सांगत असते ती की सारंग भाऊजींना तुम्ही घेऊन जावा आणि त्यांना पण आपण संधी दिली पाहिजे ना, पुढं त्यांना गेलं पाहिजे तरच ते शिकणार वगैरे, असं इथे चालू आहे बोलणं. आणि इकडे ऐश्वर्या आणि आजीचा नवीन प्लॅन चालू आहे. आजी म्हणते की आता काय केलंस बाई, तर ऐश्वर्या सांगते की असं ऋषिकेश सेमिनारला जाणार होतं आणि त्याऐवजी आता सारंगनं जायचं असं आपल्या मास्तरीणबाईंनी फतवा काढला की त्याच्याबरोबर जायचं असं. पण कसं आहे ना, जाण्यासाठी तिकीटं तर पाहिजेत ना, मी सगळीकडे चेक केले, तिकीटं कुठेच नाही आहेत आणि तिकीटं कुठेच नाहीत, त्यामुळे सारंगला जाता येणार नाही. आणि आपण ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा की ऋषिकेशला म्हणजे सारंगला तयार केलं आणि नंतर नाही म्हणून सांगितलं आणि कसं त्याचं मनाचं खच्चीकरण झालं किंवा त्याला कसं पुढे जाऊ देत नाही, ह्या गोष्टी आपण अशा रंगवून सांगायच्या आणि ह्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा. आता ह्या दोघींचं प्लॅनिंग सुरू आहे. आजी मात्र ह्या सगळ्यामध्ये ना दिखावा करते. ही ऐश्वर्या काय करते, सगळ्यांच्या म्हणजे जानकीवर आणि ऋषिकेशवर बंदूक ठेवते आणि आपली गोळ्या झाडते आणि तिचे प्लॅन पण व्यवस्थित होत आहेत. आता हे जानकीच्या जोपर्यंत लक्षात येत नाही किंवा बाकी कोणाच्या लक्षात येत नाही की हे सगळं ती मुद्दामून करते, तोपर्यंत तरी हे असंच चालू राहणार आहे. बघूया त्याच्यामध्ये आणखीन काही ट्विस्ट येणार आहेत, कारण शेवटी यांचं प्रेमच जिंकणार आहे बरं का, मला तरी असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघा चालू आहे या दोघींचं बोलणं की कसं आता पुढे काहीतरी होणार आणि सुमित्रांच्या मनामध्ये जाण्यासाठी, त्यांचा मान राखण्यासाठी जानकी हे सगळं करते हे या दोघींना तरी समजलंय. इकडे ऋषिकेश जानकीला विचारतोय, तू आईच्या मनामध्ये राहण्यासाठी, आईच्या मनाचा विचार करून हा निर्णय घेतेस ना? अगं पण तसं कसं होऊ शकेल, कारण माझं तिथे जाणं गरजेचं आहे. या प्रेझेंटेशनवर आपल्याला अनेक डील्स मिळतात आणि तू जे काही मनाचा विचार करून करतेस, सारंगला पाठवायचा विचार करतेस, ते जराशी घाई होते का, किंवा तू त्यांचा मान राखण्यासाठी हे सगळं करतेस हे जाणवतंय मला. नेमकं काय झालंय? तर इथे ती बाजू सावरून घेते आणि तिच्या मनातली भीती सांगून टाकते की हो मला तसं वाटतंय, आता खुर्चीवरनंच बघा काय झालं, तर तसं व्हायला नको असं म्हणून ती इथे सांगते. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, आजी आपली सोप्यावर बसली
बसली की पुढचं नाटक आता करायचं आहे. तर आजी बसल्यावर आई येते आणि म्हणतात की अगं मला खरवस करायची आठवण करशील का, रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर चीक आणून दिला आहे. तर आजी पण सांगते हां कर कर. आणि मग त्याच्यात आई म्हणतात की तुला केशर घालून हवा असला तर तो करीन, तसा करीन, काजू बदाम घालून करीन. हा पाणी सुटलं खरवसाचं नाव ऐकून. तर इकडे आली आपली ऐश्वर्या आणि तोंड पाडून बसली मुद्दामून नाटक तरी करते. लगेच आईंना पुळका आलाय. आई म्हणतात का गं काय झालं ऐश्वर्या, तू अशी तोंड पाडून का बसली आहेस. मग ती सगळं सांगते इथे की असं असं सारंग आधी नाहीच म्हणत होते बेंगलोरला जायला, पण आपल्या जानकी वहिनीने ऐकलंच नाही, त्याला जायला तयार केलं, त्यांना जा म्हणून सांगितलं. आणि आता कळतंय की म्हणजे मी चेक केलंय सगळीकडे, आता तिकीटच नाही आहेत फ्लाईटची कुठेही. आणि मग जाणार कसं. आता सारंग आपले तयारी करतायत, पॅकिंग वगैरे करायला लागलेत. आणि जर त्यांना शेवटी कळलं की त्यांना जे जायला येणार नाही आहे तर कसं वाटेल ना, त्यांचा मूड ऑफ होईल वगैरे असं इथं त्यांचं बोलणं चालू आहे. खूप आपल्या नवऱ्याची काळजी असल्यासारखं दाखवते ती इथे. आणि लगेच आईंच्या पण चेहऱ्यावर 12 वाजत चाललेले आहेत की विचार करतायत की हे सगळं असं झालं तर सारंगला वाईट वाटेल. त्या पण खरंच हो बरोबर आहे वाईट वाटेल. आणि तेवढ्यात इथे नानासाहेबांनी एंट्री घेतली आणि नानासाहेब म्हणतात काही वाईट वगैरे वाटणार नाही, हा जो बेंगलोरचा सेमिनार आहे तो खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे तो, आणि त्याच्यामुळे आपल्याला डील्स मिळतात, त्याच्यात प्रेझेंटेशन होणं गरजेचं आहे. आणि सारंगला आपल्या ते काही येत नाही, तो करणार आहे का, त्याला जमणार आहे का, असे सगळे प्रश्न इथे विचारले जातात. आणि त्याला करायला दिलं तर जमेल अशा विचाराच्या ह्या तिघीजणी मुद्दामून इथे नाटक तयार करतायत. नानासाहेब पहिल्यांदा चिडतायत बरं का इथे की मला काही कळत नाही का तुमचं काय चाललंय ते तुमच्या दोघींचं, तू त्याच्यासाठी खुर्ची का पाठवून दिलीस ऑफिसमध्ये, त्याला मानाची वागणूक देणार नाही असं वाटून तू खुर्ची पाठवून दिलीस का, असं वगैरे ते इथे विचारतायत. इथे ते स्पष्ट सांगतायत की ज्याला जे आवडतं, ज्या गोष्टीत जो एक्सपर्ट आहे त्याने ते काम करावं. तर इथे ऐश्वर्या पण लगेच मान हलवायचा प्रयत्न करते की हां ठीक आहे असं वगैरे. आणि खुर्चीचा विषय निघाल्यानं आईच्या चेहऱ्यावर 12 पण वाजलेत की ह्यांना पण कळलं. पण आई म्हणतात अहो असं काय करता, तिथे एकच खुर्ची असणार म्हणून मी दुसरी पाठवली, ह्यात माझा काही हेतू नाही आहे. तर लगेच इथे नानासाहेब म्हणतात तुझा काय हेतू आहे आणि काय नाही ते मला चांगलं माहिती आहे, म्हणजे नवरा बायकोला किती ओळखतो ते बघा. तर इथे ते म्हणतात की म्हणजे मला काय माहिती आहे तुमचं काय चालू आहे ते, आणि आता तुझ्या मनाचा विचार करून तुझ्या मनाच्या म्हणजे तुला वाईट वाटू नये म्हणून इथे सारंगला सेमिनारला पाठवायला तयार झाली आहे जानकी की मुद्दामून पाठवते, पण तिकीट नाही आहे तर कसं जाणार आहे. तर तेवढ्यात इथे आपली जानकी एंट्री घेते आणि म्हणते तिकिटाची सोय झालेली आहे, आज रात्रीची ट्रेन आहे, सारंग भाऊजी त्या ट्रेननं जाणार आहेत. तर लगेच आजी म्हणते ट्रेननं, विमानानं का नाही जाणार. इकडे ऐश्वर्या आपली तिकीटं बघते हां व्यवस्थित आहेत का. तर आजींना विचारलंय की ट्रेननं का नाही म्हणजे विमानानं का नाही जाणार तो. तर जानकी म्हणते अहो आजी फ्लाईट सगळे बुक झालेत आणि तिकीट नाही मिळालं, पण मला हे ट्रेनचं मिळालं, त्यामुळे आज ते रात्रीच्या ट्रेननं इथे जातील. तर लगेच विमानानं नाही जाणार का, आता ह्याच्यावरनं नाटक चालू होणार बरं का काहीतरी. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात मोठाच ट्विस्ट दाखवला आहे. इकडे सारंग ज्या ट्रेननं गेला त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट झालेला दाखवला आहे. इथे जानकीला कळतंय की आपण खूप घाई नाही ना केली असं वगैरे ती विचार करते आणि ॲक्सिडेंट झालेला दाखवला आहे. उद्याच्या भागात नेमकं काय होणार, नवीन नाटक काय होणार ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. कारण बघा इथे गुलाब कसा धावत येऊन सांगतोय की बातमी लावा, आणि इथे बातमी लावल्यानंतर जी काही दिसतीये बातमी पुणे बेंगलोर ट्रेनला अपघात, आणि इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. काय होणार जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.